रामकृष्ण हरी. आज दिनांक 15 जुलै 2026 वार आहे बुधवार. तर आपल्या कालच्या माऊलींच्या सेवेत पण 165 ओव्यांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या ओव्यांचं वाचन करायला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तर आपण या आधीच्या माऊलींच्या सेवेमध्ये अध्याय 18 चालू केला होता आणि त्याचे 5 श्लोक वाचले होते आणि माऊलींच्या प्राकृत भाषेतील 165 ओव्यांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या ओव्यांचं आपण वाचायला सुरुवात करूया. एतन्यापि तु कर्माणि षड्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजता हे अचुके करतेपणाचे न ठाके कुंजने अंगे. जो मोले तीर्था जाये त्या मी यात्रा करीतो आहे ऐसा श्लाघाचे नोहे पोषू जीवे. का मुद्रा समर्थाची या जो एकटो झोंबे राया तो मी जिनता हेसिया गर्वाने. जो कासे लागोनी तरे तया पोहती ओरमिनुरे पुरोहितो नाविष्करे दातेपणे. तैसे कर्तृत्व अहंकारे निघुनी यथा अवसारे कृत्य जात्याची मोहरे सारी जती. आणि केलाम कर्मी पांडवा जो आर्थी फळाचा यावा त्या मोहरा हा हो नेदावा मनोरथो. आधीची फळी आसतुट्या कर्मे आरंभ व्हावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे. पिंपरुवांची आशा न शिंपिजे पिंपळ जैसा तैसिया फळ निराशा कीजती कर्मे. सांडुनी दुधाची टकळी गोवारी गामधने वेंटाळे किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. ऐसी हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी आपली आपण गाठी लायचे तो. मनोनी फळी लागू सांडुनी देह संगू कर्मे करावी हा सांगू निरोप माझा. जो जीव बंदे शिनला सुटगे जाचे आपला तेने पुढती या बोला आनन कीजे. नित्यस्त तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्यस्य परित्याग तामसः परिकीर्तितः. ना अंधारू निरोखे जैसे डोळा रोवजिती नखे तैसे कर्मद्वेषे जो अशिखे कर्मेची सांडी. त्याचे जे कर्म सांडणे ते तामस पै मी म्हणे. शिसाराच्या रागी लावणे शिसची जैसे. हागा मार्ग दुवाडू होय तरी निस्तारितेले पाये की त्याची ठांडणे आहे मार्गा परावे. भुकेली या पुढे अन्न होका भलतसे ऊन तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हालया. तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तर जी करते निवर्मे. हे तामसुने निभ्रमे माजविला की स्वभावे आली विभागा. ते कर्मची भूसंडी पैगा परिजने आतळा त्यागा तामसातया. दुःखमित्येव यत कर्म काय क्लेश वयात त्यजेत. सकळुत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. अथवा स्वाधिकारू भुजे आपुले भीतही सुजे परी करीती या उमजे निवरपणा. पै कर्मारंभाची कड नाविक होय द्वाड वाहत ये वेळी जड शिदोरी जैसे. निंब जसे कडवट हिरडा पहिले पुरटो तैसा कर्म येईल शेवटो खनुवाळा होया. गाई दुवाड शिंग शेवंती अडवांग भोजन सुख महाग सांजिता ठाई
तैसे पुढत पुढते कर्म आरंभसे अति विषम म्हणून तो ते श्रम करिता माने एरवी विहितत्वे मांडी परी चालता असुरवाडी एक पोळला ऐसा सांडी आदरले म्हणे वस्तुदेहा सारिका आले बहुवे भाग्यविषेका माझा चुका कर्माधिका पापिया जैसा केले कर्म जे द्यावे ते जणे माझे मज व्हावे आजी भोगुना बरवे हातीचे भोग ऐसे शरीराची आक्लेशा बेने कर्मविरेशा सांडी तो परीसा राजसू त्यागो एरवी ते कर्म झाले परित्याग फळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते हो मान लगे का बुडून प्राण गेले ते अदोदकी निमाले म्हणून ये झाले दुर्भरणचे तैसी देहाची निलोभे जेने कर्म पाणी सुभे तेने लाचन लभे त्यागाचे फळ किंबहुना आपुले जे ज्ञान हो उदय आले ते नक्षत्राते पाहले गिळी जैसे तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया तो कर्म त्यागो ये जया मोक्षफळासी ते मोक्षफळ अज्ञाना त्यागी नाही अर्जुना म्हणून त्यागो न माना राजसू तो तरी कोणी पायित त्यागे ते मोक्षफळ घररिगे हे ऐक प्रसंगी बोली जेल कार्यमित्तेव यत कर्म नियतम क्रियते अर्जुन सडगम तक्त्यत्वा फलम शैव स त्याग सात्विको मतः तरी स्वाधिकाराचे नेमनावे जे वाटी आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारुनी परी हे मी करीतो असे ऐसा आठवते जी मानसे तैसेची पाणी दे आशे फळांची पयवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना हेतू होते तरी दोन्ही येते जावी मग माताचे ते भजावी वाचोनी मुखा लागी वाळवी गायची सगळी आवडती ये फळी असारे सारी वांठोळी त्यासाठी अवघळी फळाते कोणी तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा तरी या दोन्हीची विखी जैसा बापू नातळे लेखी तैसा होऊ न शके दुःखी विहिता क्रिया हा तो त्याग तरुवर जोगा मोक्ष फळे थोरू सात्विक ऐसा डगरू यांचेची जगे जाळून बीज जैसे जाडकीचे निर्वेशे फळ त्यागुनी कर्मतेचे तजिले जेणे तया लागत केव परिसे धातूची गंधी काळे की जैसी जाती रजत मी तैसी तुटली दोन्ही मग सत्वेतेने चोखाळे उघडते ना आत्मबोधाचे डोळे तेथ मृगावून सांज वेळे होय जैसे तैसा बुद्ध्याधिका पुढा असा तू विश्वाभासतो हा एवढा तो न देखी कवनाकडा आकाशू जैसा न द्वेष्ट कुशल कर्म कुशले नानुवज्जते त्यागी सत्व समाविष्टो मेघाओ छिन्न संशया म्हणून प्राचीनाचे निवळे आली कृत्य कुशला कुशले ते व्योमांगी आबाळे जराली जैसे तैसे त्याची आदिठी कर्म सोखयली करली म्हणून सुख दुःख उठी पडे नको तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्ष करावे का अशुभा लागी होवावे द्वेषी आणा तरी याविषयीचा काही तया एकही संदेह नाही जैसा स्वप्नाच्या काठाई जगांनी लिया म्हणून कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता नेनो तो पांडुसुता सात्विक त्यागो ऐसेनी कर्म पाळता त्याची ती सर्वता आधी के बांधती अन्यथा सांडिले तरी न हे देहकृता अशक्यम त्यक्तुं कर्मान्यशेषः यस्तु कर्मफल त्यागी स त्यागित्य विधीयते आणि हा गासव्यासाची मूर्तीची होणी देहाची खंती करी कर्माची ते गावळे गा मृतिकेचा विटू येऊनी काय करीला घटो केवता तातू पट सांडिल तो तेवेची वनित्व अंगी आणि उभे वा उभगणे आगी तो दीपू प्रभुए लागी द्वेषू करील काही हिंगोत्रासीला घाणी तरी कैसे सुगंधत्व आणि द्रवपण सांडूनी पाणी केवी राहते तैसा शरीराचे न्याभासे नांद तू जवळ असे तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी आपण लावी जिट्या म्हणून पुसे वेळोवेळा माघ आली फिरली निदा का करू येगा तैसे विहित स्वयं आदरिले म्हणून ते तजिले परिकर्मची ध्येय आतले वेगा सांगले जे श्वासोच्छ्वासवरी होत निघेले आहे वरी काही न करण्याची परी होती जायची या शरीराची नेमस्के कर्मची लागले ते असे की जित्या मेलया न ठाके या रीती
या कर्मा ते सांडिती परी एकचिते अवधारी जे करिता न जाय जे हरी फळाशीचे कर्मफळ ईश्वरे अर्पे तत्प्रसादे बोधी उद्दीपे ते तर ज्ञानी लोपे व्याळ शंका तेने आत्मबोधे देसे अविद्येसे कर्मनाशे पालता ते जे देसे ते तुझिले होय म्हणून या परी जगी कर्म करता मानू त्यागी एर मूर्छेने नावरोगी विसावा जैसा ऐसी कर्मशीने एकी की विसावू पाहे आणि ती दांडयांचे घाय बुकी धाडन जैसे पर्याय असो पुढती तोची त्यागी त्रिजगती जेने फळत्यागी निष्कृती मेले कर्म अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविध कर्म न फलम भवत्या त्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिना क्वचित् एरवितरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थते की भोगावया जेन सांडितीची आशा आपणशी येऊन गृहीता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शरके विषाचे आघरे वाहती ते विकता मुखे ए सुखे लाभे जिती एर निमाले जे घेते वेचोई मोडे तैसा करता कर्म करू अकर्ता फळाशा ना धरू एज न शके आवरू दोघाते हे कर्म वाटे पिकली या रुखाचे फळ अपेक्षित याचे तेवी साधारण कर्माचे फळ घेतया परी करुणी फळ नेगे तो जगाच्या कामी न रिगे जे त्रिविध जग अवधे कर्म फळ हे देव मनुष्य स्थावर यथा नाव जगडंबर तरी हे तव प्रिय त्रिप्रकार कर्म फळ पै याची एक अनिष्ट एक देखे वरिष्ठ आणि एक इष्टानिष्ट विविध ऐसे परी विषय म्हणता बुद्धी आगी सुनी अविधी प्रवर्तित जे निषिद्धी तू व्यापारी ते तर कीट लोष्ट हे देह लाहते निष्पृष्ट त्या नामते अनिष्ट कर्मफळ का स्वधर्मा मानु देता स्वाधिकार पुढा सुता सुकृत केशे पुसता आमरायाते ते इंद्रादिक देवांची देह लाहजती सव्यासाची त्या कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा आणि गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे उठी देही वेगळे दोही जनिते रेचकूची योगवशे होय स्तंभावा या दोषे तेवी सत्यासत्य समरसे असत्या जाणे म्हणून समभागे शुभाशुभे मिळवून अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ ऐसे त्रिविधया अभागी कर्मफळ मांडलेसे जगी हे न संडई तयासी भोगी जे सुदले आशा एक जीवेचा हात उपाटे देव जेविता वाटे गोमटे परिणामी शेवटे अवश्य मरण संवेचारे मैत्री सांग जवन पावी देते दांग सामान्य भली अंग न शिवेतम तैसी कर्म करिता शरीरी लाहती महत्वाची करारी पाठी निधनी एकसरी पावती फळे समर्था आणि ऋणिया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग मंकानी सोणी कनु झडे तो विरोळला कनी साचळे पुढती भूमी पुढे पुढती उठी तैसी भोगी जे फळ होय ते फळांतरे वित जाय चालता पाव पाहे जिनीजे जैसे उतराची या सांगळी ठाके ते ऐल चितळी तेव्हा ना मुखजती वेळी भोग्याची या इथं आपल्या 255 ओव्यांचं वाचन झाले. आता आपण त्यांचा मराठी ग्रंथ बघूया. मात्र हे पार्था, ही कर्म आसक्ती कर्तृत्वमत आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम व उत्तम मत आहे असे समज. तर पंचमहायज्ञादी कर्म बिनचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. जो मोलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असे मोठेपणा नसतो, म्हणून त्यांच्या अंतःकरणाने आनंद होत नाही. अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या हुकुमाच्या जोरावर जो एकटाच कोणी शिपाई दुसऱ्या राजाची लढतो त्याच्या मनात मी त्या राजास जिंकणार असे अभिमान येत नाही.
जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरुण जातो त्याला मी पोहणारा आहे असे गर्व राहत नाही, अथवा यजमानांच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असे गर्व मिरवित नाही. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्म येतील तशी करून संपवावीत. आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलांची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला बळू देऊ नये. अर्जुना, ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निरहेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फळाची आशा टाकून कर्म करावी. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो, फार काय सांगावे. कर्मफलांच्या ठिकाणी तसे करावे. कर्मफलाच्या ठिकाणी लोभ न ठेविता कर्मे करावीत. अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणून फलाची इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्म करावीत. हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. जो जीव संसार बंधाने क्षीण पावला व जो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे त्याने त्या सांगितलेल्या गोष्टीशिवाय दुसरे काही करू नये असे माझे वारंवार सांगणे आहे. परंतु विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग म्हणतात. अथवा अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने आपल्याच डोळ्यात जशी नखे खुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्म टाकतो त्यांचे जे हे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामस आहे असे मी म्हणतो. अर्धशेषाच्या रागाने जसे डोकेच तोडावे असे हे करणे. अरे अर्जुना, रस्ता अवघड असला तरी तो रस्ता पायी चालून संपतील. ते सोडून रस्त्याच्या अपराधावर रागून ते पायच तोडावेत काय. भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने ते टाकले तर उपवास होईल असा लंघनाचा विचार न करता असे जे ताण त्याने लाथेने उडवावे. त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेले तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातवटीने कर्म करून कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही, तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाटेले आलेले जे जे कर्म ते कर्मच टाकतो. परंतु अशा त्या तामस त्यागाचा तो चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याचा क्लेश होईल या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. तो राजस त्याग करणाऱ्या त्यागाचे फळ मुळीच मिळत नाही. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो आणि आपल्याला सांगितलेले कर्तव्य त्याला उपजते, परंतु कर्म करण्याच्या त्रासाला कंटाळतो. कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम काही कष्टदायक असते. शिदोरी वाहताना प्रथम जसे जड वाटते, प्रथम कडुलिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरड्या पहिल्यांदा जसा तुरट लागतो त्याप्रमाणे कर्माच्या आरंभाची बाजू त्रासदायक असते. गाय एरवी चांगली असते परंतु शिगाचा मार्केपणाचा दोष तिथं आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम परंतु तिलाही काट्यांच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टसाध्यच होते. त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते म्हणून तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. वास्तविक पाहता शास्त्रांना कर्म करावयास सांगितले आहे म्हणून तो कर्म करावयास आरंभ करतो, परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो त्याप्रमाणे आरंभिलेलेही कर्म तो मध्येच टाकतो. तो म्हणतो, देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे तर मग पाप्यासारख्या क्रमाधिकांचा क्षीण का करू. केलेले कर्म काही फल पुढे देईल परंतु तसले ते उधार मला नको. सांप्रत हातात असलेले उपलब्ध उत्तम भोग भोगावेत हेच बरे नव्हे काय. वीर श्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो. हे पहा, तो राजस त्याग होय. वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो. त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नीत पडले असता ते होमाला लागले असे होत नाही, अथवा पाण्यात पडून ज्याचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधिस्थ झाले असे म्हणून नाही, तर तो त्यांचा मृत्यू वाईट प्रकारातच जमा होय. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेविल्याने त्याच्या हातून जे कष्टकारक कर्म होत नाहीत तो त्यावर पाणी सोडतो. परंतु त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. फार काय सांगावे. आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो त्याप्रमाणे अर्जुना सर्व क्रिया आपल्या कारणानं सुद्धा अज्ञानासह नाहीशा होतात. त्या कर्मफला त्यागाला जे मोक्षफळ येते ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्या राजस त्यागाला मिळत नाही म्हणून तो राजस त्याग होय.
तो खरा त्याग आहे असे मानू नको. तर कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ घरात घुसते, आपण होऊन मिळते, हेही प्रसंगानुसार इथे सांगता येईल. हे अर्जुना, कर्तव्य म्हणून जे नित्यकर्म आसक्ती व फलाकांक्षा सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. तरी आपल्या अधिकाराप्रमाणे वर्णाश्रम धर्मानुसार जे स्वाभाविक रीतीने आपल्या वाटेला आलेले आहे ते कर्म शास्त्रांचे मान ठेवणे, हाच कोणी अलंकार तो त्या कर्मावर चढवून शास्त्राला मान देऊन यथासांग आचरतो. परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरण मनातून टाकतो, त्याचप्रमाणे फलेच्छेवेळी तो पाणी सोडतो. अर्जुना, आईच्या सांगण्याची हैसान केली, अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधःपतनाला कारणीभूत होतात. तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी. एरवी गायीचे एक मुख अपवित्र म्हणून सगळेच गायीस टाकावी की काय? आपल्या आवडत्या फळात साल व कोय ही दोन्ही आसार आहेत, तेव्हा या दोन आसार गोष्टींकरिता सर्व फळाचा कोणी त्याग करतो काय? त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा या दोन्हीचेच नाव कर्माचा बंध आहे. तर ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे संगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यात आले आहे, त्याला दुःख होत नाही, त्याप्रमाणे तो कर्तृत्व मत व फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्म करतो व म्हणून दुःखी होत नाही. ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे. अर्जुना, सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे. असे बीज जळून झाडाला निर्वाश करून करावे, त्याप्रमाणे ज्याने फळ टाकून कर्म केले आहे, परिसाला लोखंड लागता क्षणीच जशी त्याची गंज व काळेपणाही जातात, त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. मग त्या शुद्ध सात्विक आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. मग त्या शुद्ध सत्वगुणाचे आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. तेव्हा मृगजळाची अवस्था संध्याकाळी जशी होती ते कोठेच दिसेनासे होते. जसे आकाश एवढे मोठे चोहोकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धिज्ञानाकडे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीच दिसत नाही. बुद्धिवान, संशय दूर झालेला आणि सत्वसंपन्न असता त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करील नाही व शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही. म्हणून प्रारब्धाच्या बळाने जरी वाईट कर्मे प्राप्त झाली असतात ती आकाशाच्या अंगी जसे ढग जिरून जातात, त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या दृष्टीने कर्म ब्रह्मरूप झालेले असतात. म्हणून तो सुखदुःखांच्या योगाने हर्ष विषादाला पावत नाही. त्याने शुभ कर्म जाणावे मग त्याने आनंदाने करावे, अथवा अशुभ कर्म जाणावे मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना. तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःखे ही दोन्ही जशी मिथ्याच असतात, त्याप्रमाणे अशा या शुभाशुभ कर्माविषयी त्याच्या ठिकाणी कोणतीच भ्रांती नसते. म्हणून अर्जुना, ज्या त्यागात कर्म व कर्ता व द्वैत भावाची वार्ता देखील कानावर येत नाही त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. अर्जुना, अशा रीतीने कर्म टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात व त्याहून अन्य रीतीने टाकली असता ती अधिक बांधतात. कर्माचा पूर्णपणे त्याग करणे देहधाऱ्यास शक्य नाही, परंतु जो कर्मफल त्यागाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. आणि अरे अर्जुना, देहाची मूर्ती होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात ते केवळ अज्ञानी होत. मातीचा कंटाळा करून मडके काय करील, वस्त्रतंतूचा त्याग कोळसा करील, त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल, अथवा तो दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल काय? हिंग जरी उग्र वासास कंटाळा असला तरी सुवासिकपणा कुठून आणील, पाणी ओलेपणा सोडून कसे राहील, त्याप्रमाणे हा विहित कर्माचा त्याग करणारा जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत नाही तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ तरी काय कामाचे. आपण आपला कपाळाला गंध लावलेले असता म्हणून ते वेडेवाकडे असेल तर वारंवार पुसता येते, परंतु अरे कपाळात जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे कपाळ काढून दुसरे नीट बसवता येते काय? त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते तर टाकता येते, परंतु शरीराच्या रूपाने कर्म अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल काय? जे स्वाभाविक श्वासोच्छवासांच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार नाही, काही न करण्यातही सारखा चालूच असतो, अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्म जीवाच्या मागे लागले आहे. ते इतके की जिवंत असताना अथवा मेल्यावरही
बंद पडत नाही. हे कर्म टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे. ऐकतो हा की विहित कर्म करीत असताना त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये. कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रकट होते. त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्मच नाहीसे होते. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते. म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू. याहून इतर त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आली असता रोगी विसावा घेतो आहे असे म्हणण्यासारखे होय. त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख आले असता तो दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो. हे त्याचे करणे म्हणजे जसं दांडक्यावर चा मार भुक्यांच्या मारावर घालावा असे आहे. परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे. ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करून कर्म निष्कर्म स्थितीला नेले तो त्रैलोक्यात खरोखर त्यागी होय. वाईट नरकादी, बरे स्वर्गादी अथवा बरे वाईट मनुष्य लोकादी असे 3 प्रकारचे कर्माचे फल जे त्यागी असतात त्यांना मरण पावल्यावर मिळते. पण जे ज्ञानप्रधान संन्यासी आहेत त्यांना ते कर्म फल कधीच बाधू शकत नाही. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे पुरुष कर्मफलाची आशा सोडित नाहीत तेच या 3 प्रकारच्या कर्माच्या फलास भोगाव्यास मात्र होतात. आपणच मुलीला जन्म देऊन कन्यादानाच्या वेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो, त्यावेळी तो सुटतो. पण दान घेणारा जावई अडकला जातो. जे विषांच्या शेतीची लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात व दुसरे जे पैसे खर्चून विकत घेतात ते मरतात. त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व अहंकार व फलाशा ही दोन्ही सोडून कर्म करो, तथापि या दोषासही नुसते केवळ कर्मच बद्ध करू शकत नाही. रस्त्यावरील पिकलेल्या आम्र वृक्षाच्या फळाची जो इच्छा करेल त्यास ते फळ बंधनकारक होते. त्याप्रमाणे त्या साधारण कर्माच्या फळाची जो इच्छा करेल त्यास ते बंधनकारक होते. परंतु 3 प्रकारचे कर्म करून जो फलाशा ठेवीत नाही तो जगाच्या घडामोडीत सापडत नाही. कारण हे त्रिविध जग हे कर्माचे फल आहे. देव, मनुष्य, स्थावर या सर्वांनी जगदंबर असे म्हणतात. आणि हे 3 प्रकार तर 3 मूर्तिमंत कर्मफलच आहे. तेच कर्मफळ एक अनिष्ट आहे, एक अनिष्ट आहे, एक ते केवळ इष्ट आहे आणि एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे. असे 3 प्रकारचे कर्मफल आहे. परंतु जे विषयासक्त बुद्धीने स्वैराचार गळणी पडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात तेव्हा त्या पुरुषात जंत, किडे व मातीचे ढेकूळ असे वाईट देह प्राप्त होतात. त्यास अनिष्ट कर्माचे फळ म्हणावे. अथवा या धर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदाने विचारून जे पुण्यकर्म केले जाते हे अर्जुना, तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात. त्या कर्मफलाला इष्ट कर्मफल असे प्रसिद्ध आहे. आणि गोड व आंबट यांचे जिथे मिश्रण होते तेथे या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोघींना स्वादाने मागे चालणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो. जसे योग मार्गात योगाभ्यासाने रेचक वाहणारा वायूच थांबविला की तोच त्याहून उलट स्वभावाच्या कुंभकास वायूच्या निश्चलतेस कारणीभूत होतो, तसेच सत्य व असत्य यांची सरळ भेसळ झाली म्हणजे असत्यास जिंकून सदा तिसरे अनिर्वचनीय निर्माण होते. म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्म सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो ते मिश्रफल होय. त्याप्रमाणे या 3 प्रकारच्या रीतीने जगामध्ये कर्मफल मांडलेले आहे. आणि जे भोगाच्या आशात सापडलेले आहेत त्यास हे कर्मफल सोडित नाही. जिभेची रुची जसजशी वाढत जाते तसतशी जेवताना गोडी वाटते, परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन मरणाची बिनचूक प्राप्ती हा होय. तेथेप्रमाणे अरण्य लागले नाही तेथपर्यंत जेथपर्यंत अरण्य लागले नाही तेथपर्यंत संभावित चोरांची मैत्री चांगली व जोपर्यंत वेश्येचा अंग स्पर्श झाला नाही तोपर्यंत वेश्या चांगली. त्याप्रमाणे शरीराने कर्म करीत असताना मोठेपणाची भरभराट होते. नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फळे एकदम प्राप्त होतात. समर्थ असा सावकार मुदतीला पैसे मागावयास आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही त्याप्रमाणे प्राण्यास
कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. मग कंसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते. पुन्हा त्या कंसातील दाणे जमिनीवर पडतात. पुन्हा त्या दाण्यांपासून कंसे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्म होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करीत राहतात. चालू लागले की एक पाय दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो. दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो. उताराची नाव ज्या काठाला लागून थांबेल तो काठ त्याला अलीकडचा काठच होय, कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जावयाचे असते. त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाकडे प्रयासापासूनच केव्हा सुटका होत नाही. मग अर्जुना, कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत राहते. याप्रमाणे कर्मफलाची आशा न सोडलेल्यांना जन्म मरणाचे चक्र आपल्या फेऱ्यात गुरफटून घेते. एरवी इथं आपला 255 ओव्या वाचून झाल्या आहेत. त्यांचा मराठी अर्थ पण वाचलाय. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि सेवेला स्वर्गग्राम देऊया. रामकृष्ण.